नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल PA एज्युकेशनल क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भूगोल व्यवसाय इयत्ता 8वी याचे धडा 3 आर्द्रता व ढग याचे व्यवसायामधील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर आता आपण प्रश्नोत्तरे पाहूया. पहिला प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याचे उत्तर बघा खाली दिलेले आहे. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. चुकीचे विधाने दुरुस्त करा. आणि चला आता आपण पुढच्या पेजवर जाऊया. तिसरं बघा, तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग अधिक असतो. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नाची प्रत्येक एका वाक्यात उत्तरे लिहा. चला तर आता आपण प्रश्न चौथ्याकडे वळूया. चौथा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा, साखळी पूर्ण करा. उत्तर बघा. प्रश्न पाचवा, पुढील उदाहरणे सोडवा. प्रश्न सहावा, पहिलं, आर्द्रतेचे मापन कसे केले जाते. चला आपण आता पुढच्या पेजवर जाऊया. हे बघा, दुसरा प्रश्न आहे, ढग म्हणजे काय, त्यांचे प्रकार लिहा. तिसरा आहे, जास्त उंचीवरील ढगांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. चौथा आहे, मध्यम उंचीवरील ढगांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पाचवं, स्ट्रेटोक्युमुलस स्ट्रेटस आणि निंबस स्ट्रेटस या कमी उंचीवरील ढगांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्याचं उत्तर माहित आहे. व सहावा आहे, क्युमुलस आणि क्युमुलोनिंबस या कमी उंचीवरील ढगांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सातवा आहे, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. ढग हे आकाशात तरंगतात. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. चला आता आपण पुढच्या पेजवर जाऊया. तिसरा आहे, हवा बाष्प संपृक्त बनते. चौथा आहे, क्युमुलस ढगांचे क्युमुलोनिंबस ढगात रूपांतर होते. पाचवं, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेच्या निरपेक्ष आर्द्रतेपेक्षा अधिक असते. सहावा, विषुवतीय भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता ध्रुवांवरील हवेच्या निरपेक्ष आर्द्रतेपेक्षा अधिक असते. सातवा, समुद्रकिनारी भागात हवा दमट असते. आठवा, समुद्र किनाऱ्यापासून लांब खंडांतर्गत भागात हवा कोरडी असते. प्रश्न आठवा, आर्द्रता आणि ढग फरक स्पष्ट करा. दुसरा, सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता.
तिसरा आहे क्युम्युलस आणि ढग आणि क्युम्युलोनिंबस ढग. चौथं सांद्रीभवन आणि घनीभवन. इथं बघा, जरा विचार करा. हिवाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्च वास सोडतो तेव्हा काय घडते ते अनुभवा. उन्हाळ्यात आपणास असा अनुभव का येत नाही? हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते? मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो? आपल्या घरातील अन्नपदार्थांवर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो ते निरीक्षण करून सांगा. कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का? वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो? जरा विचार करा. 20 अंश सेल्सिअस तापमान असेल, बाष्पसंपृक्त हवेचे तापमान अचानक 10 सेल्सिअस झाले तर काय होईल? मुक्तवरी प्रश्न. आर्द्रतेचे मानवी जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट करा. चला तर इथे आपला धडा तिसरा आर्द्रता व ढग झाला आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.